कुठली केस टाकू? बोला ना, बोला. ए बास, त्या तुझ्या जुन्या जुन्या ट्रिक्स परत परत वापरू नकोस हा राधिका. तुला एकदा सांगितलं ना, आपल्या घरातली चर्चा इथे चार चौघात करायची काही गरज नाहीये. गप्पा बसा. ही चार चौघं नाहीयेत, ही माझी माणसं आहेत, माझी आपली माणसं. मी यांच्या बरोबर राहते. यांना तुम्ही काही बोललेलं मी खपवून घेणार नाही. शनायाबद्दल बोललेलं मी खपवून घेणार नाही. आणि मुळात तिला त्रास देण्याचा अधिकार या सगळ्यांना दिला कोणी? तुम्हीच दिला. तुम्हीच त्यांना अधिकार दिला. नवरा म्हणून तुम्ही तुमची कर्तव्य पार पाडून नाही राहिले, पण या लोकांनी मला आधार दिला. मी यांच्याकडे राहते, खाते, पिते. ही माझी माणसं आहेत, त्यांना अधिकार आहे. तुम्ही तर तुमच्या लग्नाच्या बायकोची पर्वा केली. हे लोक तरी तिची पर्वा का म्हणून करतील? खूप बोलायला लागलीस ना तू राधिका. परिस्थितीने मला भाग पाडले. नाही, मी सांगते ना तुम्हाला. मला सांगते, जेव्हा ही पोरगी घर फुंकून निघून जाईल ना, तेव्हा तुमचे डोळे उघडतील. तेव्हा काय कराल तुम्ही? सांगा ना, काय कराल? या असल्या तुझ्या बोलण्याने ना मला काही फरक पडत नाही, कळलं ना? तू करत बस असल्या कल्पना, पण तुझ्या या बोलण्यानं माझं काही वाईट होणार नाही, लक्षात ठेव. नाही नाही, मी कोणाचं कधी काही वाईट केलेलं नाही आणि वाईट चिंततही नाही. आता येणारी परिस्थितीच काय तर ठरवेल. तू बदलली आहेस तू राधिका. तुम्ही बदलायला भाग पाडली मला. आणि हे पा, यापुढे माझ्या लोकांबद्दल काहीही बोलायचं नाही. मी खपवून घेणार नाही. आणि त्यांच्याशी बोलताना 10 वेळा विचार करायचा. समजून राहिले ना तुम्हाला? नाही, बोल तू, वाटेल ते बोल, पण एक गोष्ट लक्षात ठेव. आता तर मी तुझ्याकडे कधीही परत येणार नाही. आता तर मी तुझ्याकडे कधीही परत येणार नाही. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते.
हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.